नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून ट्रॅव्हल व्हिडिओ बनवले नव्हते. जॉबमुळे आम्ही अलीकडेच मुंबईला शिफ्ट झालो. पण आता थोडा सेटल झाल्यावर वाटलं चला पुन्हा एकदा सुरुवात करूया. आणि ही सुरुवात ठरली नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी एका ट्रेकने. हॅलो गाईज. सो आज आहे 31 डिसेंबर आणि रात्रीचे वाजलेत 11:30. आम्ही प्लॅन करतो आहे नवीन वर्षाची सुरुवात AMK ट्रेकने. सो लेट्स बिगिन आवर जर्नी. मुंबईतून 11:30 वाजता निघालो. सोबतच आम्हाला मध्ये परशुराम जॉईन झाला. वाजता आम्ही बेस विलेज म्हणजेच आंबेवडे गावाजवळ पोचलो. कैलासदादांकडे थोडी विश्रांती घेतली आणि सकाळी नाश्ता करून ट्रेकला सुरुवात केली. तर आजचा हा आमचा पहिला दिवस. आजच्या ट्रेकसाठी जवळजवळ 8 ते 10 जणं तयार होतो. आमचे ट्रेक लीडर कैलासदादा यांनी सर्वांना हार्नेस, हेल्मेट, टेंट आणि लंच पॅक दिले. आणि नव्या वर्षाची सुरुवात ट्रेकने करण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक होतो. अच्छा, हे राखणदार आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही कुठल्याही वाटेने आला सर तरी तुम्ही त्या 3 गाड्याच्या एकाच वाटेने येणार आहे तुम्ही. अच्छा. आता आपण बघा त्या वाटेने आलो खालून, हां बरोबर, तरी आपण त्याच एकाच वाटेला हे झालो. हां तिकडून पण वाट आहे, इकडून पण वाट आहे. हां हां तुम्ही एकत्र जोडता हां. एका 2-3 गाड्यानी जायसाठी. हां हां. हे राखणदार आहे. अच्छा. दोन ते 3 तासाच्या चढाईनंतर आम्ही अलंगच्या क्लाइंबजवळ पोहोचलो. अलंग हा किल्ला साधारणतः 15व्या शतकात डोंगराळ प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आलं असं मानलं जातं. इतिहासात अलंग, मदन आणि कुलंग हे किल्ले एकत्रितपणे AMK त्रिकूट म्हणून ओळखले जातात. आज हे किल्ले त्यांच्या अवघड चढाईमुळे व उभ्या कड्यांमुळे महाराष्ट्रातील सर्वात टफ ट्रेकमध्ये गणले जातात. तिथे पोहोचल्यावर आमचे गाईड म्हणजेच कैलासदादा त्यांनी ठरवलं की आपण मदन क्लाइंब करूया. मदन हा किल्ला AMKमधला सर्वात कठीण मानला जातो. इतिहासात हा किल्ला शिवकालीन काळात टोह आणि संरक्षणासाठी वापरला जात असे. आज मदनवर जेमतेम काही अवशेष शिल्लक आहेत, पण त्याचा उभा कडा आणि एक्सपोजर त्याला खऱ्या अर्थाने एक एक्स्ट्रीम ट्रेक बनवतो. मदनचा हा एक क्लाइंब पॅच खूपच अवघड आहे, पण दादांमुळे तो अगदी सहज पार झाला. पीकवर पोचल्यावर खरंच एक वेगळा आनंद अनुभवायला मिळतो.
मदनगडावरून निघून आम्ही आता पुन्हा अलंगगडाच्या दिशेने निघालो होतो. अलंगचा रॉक पॅच क्लाइंब करून आम्ही अलंगगडावर पोहोचलो. साधारणतः 12:30चा टाईम झाला होता आणि भूक जबरदस्त लागली होती. आम्ही ठरवलं होतं अलंगचे जे केव्ज आहेत तिथे जाऊन आपण लंच करूया. पण सगळ्यांनाच भूक इतकी जबरदस्त लागली होती की आम्ही अलंगच्या त्या विस्तारित रखरखत्या उन्हात मध्येच थांबून तिथे जेवायला सुरुवात केली. लंचमध्ये आम्हाला चपाती, बटाट्याची भाजी, कांदा आणि लोणचं हे सर्व होतं आणि एवढं चालून आल्यानंतर हे जेवणसुद्धा अगदी स्वर्गासारखं वाटत होतं. अलंगवर असलेल्या या गुहा आणि पाण्याच्या टाक्या पूर्वी सैनिक आणि प्रवचनासाठी वापरल्या जात असाव्या. आज ह्याच गुहा ट्रेकर्ससाठी एक नॅचरल शेल्टर बनल्या आहेत आणि आमचा आजचा मुक्काम हा अलंगगडावरच आहे. अलंगगडावर खूप सारा वेळ आम्हाला विश्रांतीसाठी मिळाला होता. एका शांत ठिकाणी बसून देवाचे आभार मानले, आयुष्य दिल्याबद्दल आणि नव्या वर्षाची सुरुवात इतकी सुंदर करून दिल्याबद्दल. वेगवेगळ्या दिशेहून आलेली ही 8-10 जण लोक आता खूप छान ग्रुप बनले होते. ग्रुपमध्ये खूपच पॉझिटिव्ह वाईब्स होते. त्र्यंबकहून आलेला जय, MSF जॉईन करायला निघालेला तुषार, तर इंडियन एअरफोर्समधला वामशी आणि नुकतंच ग्रॅज्युएट झालेली 5 पोरं जी पुण्याहून आली होती. या सगळ्यांच्याच गड किल्ल्यांच्या स्टोरीज आणि आठवणी बॉनफायरजवळ शेअर होत होत्या. मित्रांनो, आता होता आमचा दिवस दुसरा. दुसऱ्या दिवशी अलंगगडावरून मस्त सूर्योदय पाहून व गरमागरम पहाडोवाली मॅगी खाऊन झाल्यानंतर आम्ही कुलंगच्या दिशेने रवाना झालो. कुलंगच्या उभ्या पायऱ्या खरंच दमवतात, पण गड पूर्ण फिरल्यावर तो थकवा जाणवत नाही. कुलंग हा किल्ला AMKमधील सर्वात मोठा आणि विस्तारित किल्ला आहे. हा किल्ला नाशिक कल्याण व्यापार मार्गावर नजर ठेवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात असे. इतिहासात कुलंग हा संरक्षणात्मक किल्ला होता, म्हणून इथे उभ्या पायऱ्या, भक्कम बांधकाम आणि मोठं पठार दिसतं. परतताना खूप थकलो होतो. पाणीही संपत आलं. गड उतरून झाल्यानंतर आम्हाला नंतर डांबरी रोड लागला होता. तो रोड म्हणजे दादांच्या थेट घराकडचा होता. पण तो रोड देखील आम्हाला जवळजवळ 5 ते 6 किलोमीटरचा अंतर असावा. ट्रेक संपल्यानंतर विश्रांतीची आस लागली होती आणि दादांच्या घराची ओढ लागली होती. तेवढ्यातच आम्हाला रोडवरून जाताना एक ट्रॅक्टरवाले दादा भेटले. आम्ही त्यांच्याकडे लिफ्ट मागून तेवढाच एक रोडचा चढाचा पॅच कवर केला आणि पुन्हा एकदा थोडं चालून दादांच्या घरापर्यंत पोहोचलो. AMK ट्रेक एवढा मेमोरेबल राहील असं वाटलं नव्हतं. थँक्स टू सय्यकडा ट्रेक ट्रॅव्हलर, कैलास दादा आणि सगळ्या ट्रेक मित्रांना हा अनुभव अविस्मरणीय बनवल्याबद्दल. मित्रांनो,
हा व्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.